मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. राज्यशास्त्र इयत्ता 11वी हा विषय अभ्यासाला घेतला आहे. विभाग क्रमांक 4 आंतरराष्ट्रीय संबंध यामधील प्रकरण क्रमांक 9 1945 नंतरचे जग हा भाग 1 आहे. या प्रकरणामधील उपघटक अभ्यासणार आहोत. दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम. चला तर पाहूया. दुसरे महायुद्ध. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर, पहिलं महायुद्ध समाप्त झालं 1919 पासून दुसऱ्या महायुद्धापर्यंतच्या सुरुवातीचा काळ, दुसरं महायुद्ध सुरू झालं 1939ला. काळ हा आंतरराष्ट्रीय संबंधात बदलाचा काळ होता. आता आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यासत आहोत, त्यामध्ये बदलाचा काळ कोणता आहे तर पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. पहिलं महायुद्ध समाप्त झालं 1919 आणि दुसरं महायुद्ध सुरू झालं 1939. या काळात जगात शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी राष्ट्रसंघाची निर्मिती केली गेली. पहिल्या महायुद्धाचे खूप दुष्परिणाम झाले, त्यामुळे मग जगात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून राष्ट्रसंघ ही जागतिक संघटना स्थापन झालेली आहे. परंतु युरोपमधील संघर्ष संपले नाहीत. त्यानंतरही संघर्ष मात्र संपले नाहीत. जगाने पुन्हा एकदा युद्ध अनुभवले आणि पुन्हा एकदा युद्ध सुरू झालेलं आहे, दुसरं महायुद्ध. म्हणजेच राष्ट्रसंघाचा फारसा फायदा झाला नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकारणात अनेक बदल घडून आले आणि त्यानंतर मात्र सगळं आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा जागतिक राजकारण बदल झालं. त्याचे आज देखील महत्त्व जाणवते. या बदलांनी महायुद्धोत्तर काळातील जागतिक व्यवस्थेचा पाया तयार केला. मग आजची जी जागतिक व्यवस्था तयार झालेली आहे ती या युद्धाच्या नंतर तयार झालेली आहे. त्याचा पाया झाला. युद्धाचे दुष्परिणाम सर्व जगाने अनुभवले. या काळात शीतयुद्धाची सुरुवात झाली. शीतयुद्ध, कोल्ड वॉर म्हणतात याला, अमेरिका आणि रशियामध्ये सुरू झालेलं. या प्रकरणात आपण 1945 नंतरच्या घटनांचा आढावा घेणार. मग या प्रकरणात आपल्याला काय अभ्यासायचं आहे ते 1945 नंतर या आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा जागतिक पातळीवर कोणकोणत्या घटना घडल्या त्या घटनांचा आपण आढावा घेणार आहोत. आता पाहूया आपण दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम. दोन्ही युद्धांदरम्यान जे बदल सुरू झाले होते त्यांना दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात निश्चित स्वरूप प्राप्त झाले. म्हणजे जे बदल सुरू झाले होते ते खरं तर 2 महायुद्ध झाली इतकी भयानक झाली. दुसऱ्या महायुद्धात तर हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब पण टाकले होते आणि आर्थिक हानी, मानवी हानी खूप झालेली होती. त्यानंतर जागतिक शांतता व सुव्यवस्थेसाठी प्रयत्न सुरू झाले आणि खरं तर जे प्रयत्न झाले ते महायुद्धानंतरच झालेले आहेत. मग कोणकोणते बदल झाले, महायुद्धामुळे काय काय परिणाम झाले ते बदल आपण खालीलप्रमाणे पाहूया. त्यातलं एक, युरोप केंद्रित राजकारणाचा शेवट. म्हणजे राजकारण युरोपच्या केंद्रित होतं, युरोप हे सेंटर होतं, त्या राजकारणाचा शेवट झाला. 19व्या आणि 20व्या शतकापर्यंतचा काळ हा युरोप केंद्रित कालखंड मानला जातो. युरोप केंद्रित कालखंड म्हणजे जगावर राज्य करणारा हा युरोप असं म्हणूया आपण. 19वं आणि 20वं शतक हा युरोप केंद्रित होतं. युरोपीय राष्ट्रांचं राज्य होतं किंवा ते प्रमुख राष्ट्र होते जागतिक पातळीवर. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी, फ्रान्स, दुसऱ्या महायुद्धानंतर काय झालं तर जर्मनी, फ्रान्स आणि इटली ही युरोपमधील महत्त्वाची राष्ट्रे पराभूत झाली. जर्मनी, फ्रान्स आणि इटली यांचा पराभव झालेला आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये. त्यामुळे मग त्यांचं महत्त्व कमी झालं. युनायटेड किंगडम उद्ध्वस्त झाले होते. म्हणजे युनायटेड किंगडम, इंग्लंड किंवा ब्रिटन उद्ध्वस्त झालं. दुसरीकडे काय घडलं, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या बड्या सत्ता म्हणून उदयास आल्या, मोठे राष्ट्र म्हणून उदय आले, यांची शक्ती वाढली. बड्या सत्ता. युरोपीय सत्तांचे महत्त्व कमी झाल्यामुळे आता जग हे युरोप केंद्रित राहिले नाही, मग सत्ता बदलली. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांचे महत्त्व वाढल्यामुळे युरोपीय राष्ट्रांचे महत्त्व कमी झाले. अमेरिकेचं महत्त्व वाढलं, रशियाचं महत्त्व वाढलं, त्यामुळे युरोपातले जे इतर राष्ट्र होते त्यांचं महत्त्व कमी झालं. 2, युरोपची विभागणी झाली, भाग पडले युरोपचे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हिएत रशियाच्या सैन्याने पूर्व युरोपचा प्रदेश व्याप्त केला होता. सोव्हिएत रशियाने पूर्व युरोपचा भाग ताब्यात घेतला होता. पश्चिम युरोपवर अमेरिका, फ्रान्स व युनायटेड किंगडम या पाश्चात्य राष्ट्रांनी ताबा मिळवला होता
आणि पूर्व युरोप होता रशियाच्या ताब्यात आणि पश्चिम युरोप होता या पाश्चिमात्य राष्ट्र, पाश्चिमात्य म्हणजे पश्चिमेकडचे राष्ट्र, अमेरिका, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम. जर्मनीच्या पराभवानंतर दोन्ही बाजूंना आपापल्या प्रदेशावर ताबा कायम ठेवायचा होता. जर्मनीचा पराभव झाला दुसऱ्या महायुद्धानंतर. नंतर युरोपवर ठेवायचा होता रशियाला, पूर्व युरोपचा भाग रशियाला प्रभाव ठेवायचा होता आणि पश्चिम युरोपावर अमेरिका, फ्रान्स, युनायटेड किंगडमला प्रभाव ठेवायचा होता. म्हणजे ताबा कायम ठेवायची त्यांची इच्छा होती. म्हणूनच युद्ध संपले तेव्हा युरोपचे पूर्व आणि पश्चिम असे विभाजन झाले. मग युरोपचे 2 भाग झाले असं म्हणूया, पूर्व आणि पश्चिम. पूर्व भाग रशियाच्या ताब्यामध्ये किंवा रशियाने व्यापला आणि पश्चिम भाग जो आहे अमेरिका, फ्रान्स, युनायटेड किंगडम यांच्या ताब्यात आला. तिसरा परिणाम पाहूया, विचारप्रणालीचे कार्य. रशियातील 1917च्या बोल्शेविक क्रांतीने, तिथे क्रांती झाली रशियामध्ये, आंतरराष्ट्रीय संबंधात विचारप्रणाली हा एक नवीन घटक आणला होता. विचारप्रणाली हा एक नवीन घटक आला. या क्रांतीनंतर सोव्हिएत रशियाची साम्यवादी राष्ट्र म्हणून निर्मिती झाली. अमेरिका जसं भांडवलशाही तसं रशिया साम्यवादी राष्ट्र म्हणून निर्माण झालं. सोव्हिएत रशियाच्या अधिपत्याखाली असलेल्या पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी विचारप्रणाली मान्य केली. मग पूर्व युरोप जो रशियाच्या अधिपत्याखाली होता किंवा सत्तेखाली होता त्यांनी साम्यवादी विचारप्रणाली स्वीकारली. तर अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेल्या पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व्यवस्था मान्य केली, कारण अमेरिका भांडवलशाही, म्हणून त्यांच्या प्रभावाखाली असलेले राष्ट्र पश्चिम युरोपातील त्यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. आता युरोपच्या विभागणीला विचारप्रणालीचे एक नवीन अंग प्राप्त झाले, म्हणजे 2 भाग झाले. एक भाग झाला साम्यवादी राष्ट्रांचा आणि एक भाग झाला भांडवलशाही राष्ट्रांचा. चौथा परिणाम, संयुक्त राष्ट्राची स्थापना. 1945मध्ये संयुक्त राष्ट्राची स्थापना ही एक महत्त्वाची घटना होती. राष्ट्रसंघाचं तर अपयशच आलं, मग राष्ट्रसंघाचंच रूपांतर पुढे संयुक्त राष्ट्रसंघामध्ये केलेलं आहे. संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली 1945ला. शांतता व स्थैर्य राखण्यासाठी या आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती केली गेली होती. आणि या संघटनेचं काम काय, तर जागतिक शांतता आणि स्थैर्य राखणं, कारण युद्धामुळे कोणत्याही राष्ट्राचा फायदा होत नाही, नुकसानच होतं. आता राष्ट्रसंघाच्या जागी संयुक्त राष्ट्र हे कार्य करणार होते. मग राष्ट्रसंघाच्या जागी युनो किंवा संयुक्त राष्ट्र स्थापन करण्यात आलं. 5वा परिणाम, आशियाचा उदय, आशिया खंड. या काळातील आणखी एक महत्त्वाचा प्रवाह म्हणजे आशिया व आफ्रिकेतील वसाहतवादविरोधी किंवा स्वातंत्र्यांच्या लढ्यांचे यश. आशिया आणि आफ्रिका खंडावरतले जे देश होते तिथले, त्या देशातील अनेक देशामध्ये या युरोपियनांनी, पाश्चिमात्य राष्ट्रांनी वसाहती केलेल्या होत्या. त्या वसाहतवाद विरुद्ध लढा सुरू झाला. त्यात भारतही येतो पहा. म्हणजे आशिया, आफ्रिका इथे जे वसाहत असलेले देश होते त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला, त्यात यशही मिळालं. त्यातूनच पुढे आशिया व आफ्रिकेतील देश स्वतंत्र होऊ लागले आणि मग आशिया आफ्रिका खंडातले देश स्वतंत्र होऊ लागले. भारतही 1947ला स्वतंत्र झाला. आता तुम्हाला माहीत आहे का, पहा माहिती घेऊया आपण. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्य शाखा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कोणकोणत्या शाखा आहेत, भाग आहेत संयुक्त राष्ट्राचे किंवा युनोचे? त्यातलं पहिली शाखा आहे आमसभा. आमसभा ही संयुक्त राष्ट्राची विचार विनिमय करणारी, धोरण निर्मिती करणारी, प्रातिनिधिक स्वरूपाची संघटना. ही संघटना काय आहे, तर विचार विनिमय करते आणि धोरण निर्माण करते, असं प्रतिनिधी करते सगळ्या राष्ट्रांचं मिळून. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये सर्व सभासद राष्ट्रे प्रतिनिधी असतात. मग प्रतिनिधी कोण असतात, तर सर्व राष्ट्रे हे प्रतिनिधी असतात आमसभेमध्ये. दुसरी शाखा आहे सुरक्षा परिषद. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्याची जबाबदारी मुख्यत्वे करून सुरक्षा परिषदेची आहे. म्हणजे शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करायचं तर हे काम कोण करणार, तर ही शाखा करते सुरक्षा परिषद. यामध्ये 15 सभासद राष्ट्र असतात. 15 सभासद राष्ट्र आहेत. यापैकी 5 कायम राष्ट्र, म्हणजे 5 राष्ट्र आहेत ती कायम असतात आणि 10 अस्थायी सदस्य राष्ट्रे आहेत. 10 बदल होतो त्यांच्यामध्ये, ते टेम्पररी असतात आणि हे 5 परमनंट असतात. 5 राष्ट्र कायम सभासद असतात. सुरक्षा परिषद ही फार महत्त्वाची परिषद आहे. भारत अस्थायी सदस्य आहे, कायम नाही. 3 आर्थिक आणि सामाजिक परिषद, ही सुद्धा एक शाखा आहे संयुक्त राष्ट्रसंघाची. याचं काम काय आहे,
राष्ट्रात समन्वय साधणे, कोऑर्डिनेशन. धोरणांचा आढावा घेणे, की जो धोरणं राबवली त्याचा आढावा घ्यायचं, मूल्यमापन करायचं. धोरण विषयक वैचारिक आदान प्रदान, म्हणजे विचारांची देवाणघेवाण, कोणतं धोरण आखायचं किंवा त्या धोरणासंदर्भात विचार करायचा. आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय समस्यावर सूचना करणे. आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, पर्यावरणाच्या दृष्ट्या काय काय समस्या आहेत त्या कशा दूर करता येईल याच्या सूचना करणं. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त विकासाच्या उद्दिष्टांची यशस्वी अंमलबजावणी करणे, म्हणजे जी विकासाची उद्दिष्ट ठरवली आहे त्याची अंमलबजावणी करणे. यासाठी मुख्यतः आर्थिक आणि सामाजिक परिषद जबाबदार आहे. म्हणजे ही कामं सामाजिक आणि आर्थिक परिषद करते. पुढची शाखा आहे विश्वस्त परिषद, चौथी. विश्वस्त परिषदेची स्थापना 11 विश्वस्त प्रदेशांवर आंतरराष्ट्रीय देखरेख ठेवण्यासाठी करण्यात आली. याचं काम काय आहे तर 11 विश्वस्त प्रदेश आहेत, ट्रस्टेड प्रदेश आहे, त्याच्यावर देखरेख ठेवणं. या विश्वस्त प्रदेशांना स्वशासनासाठी सक्षम आणि स्वतंत्र होण्यासाठी विश्वस्त परिषदेने पुढाकार घेतला. मग तिथे त्यांनी स्वतःचं शासन निर्माण करणं किंवा सक्षम होणं, स्वतंत्र होणं यासाठी विश्वस्त परिषद प्रयत्न करते किंवा पुढाकार घेते. 1994पर्यंत सर्व विश्वस्त प्रदेश स्वशासित आणि स्वतंत्र झाले. सगळे जे प्रदेश होते ते 94पर्यंत स्वतंत्र झालेले आहेत. 1 नोव्हेंबर 1994 रोजी विश्वस्त परिषदेने आपले उद्दिष्ट साध्य करून कामकाज संपुष्टात आणले. आता ह्या परिषदेचं काम संपलेलं आहे. 5. आंतरराष्ट्रीय न्यायालय. आंतरराष्ट्रीय न्यायालय ही संयुक्त राष्ट्रांची न्यायालयीन शाखा आहे, म्हणजे न्याय देण्यासाठी पण शाखा आहे. त्याचे मुख्यालय पीस पॅलेस, द हेग, नेदरलँडमध्ये आहे. त्याचं मुख्य ऑफिस, कार्यालय पीस पॅलेस, द हेग, हेग येथे आहे, नेदरलँडमध्ये हे ठिकाण आहे. इथे राष्ट्रातील वाद सोडविले जातात. 2 राष्ट्रांचे, उदाहरणार्थ जम्मू काश्मीरचा प्रश्न पाकिस्तान आणि भारताच्या संदर्भामध्ये आहे, तर तो वाद या न्यायालयात आहे. 6वी शाखा आहे सचिवालय. सचिवालयात सरचिटणीस आणि कर्मचारी वर्ग दैनंदिन कामकाज पाहतात. ते ऑफिस वर्ग आहे. सरचिटणीस असतात त्या कार्यालयाचे प्रमुख आणि इतर कर्मचारी वर्ग. सरचिटणीस हा संयुक्त राष्ट्रांच्या सचिवालयाचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो. तो सचिवालयाचा प्रमुख आहे, प्रशासकीय अधिकारी. त्याची नेमणूक सुरक्षा परिषदेच्या शिफारसीवरून आमसभा 5 वर्षासाठी करते आणि हा सचिव 5 वर्षासाठी असतो. त्याची नेमणूक कोण करतं तर सुरक्षा परिषद शिफारस करते आणि मग आमसभेतून त्याची निवडणूक होते. आमसभा निवडणूक, आमसभेमध्ये सर्व राष्ट्र सभासद आहेत, म्हणजे जो सरचिटणीस आहे त्याची नेमणूक आमसभेतून होते. आमसभा त्याची निवड करते 5 वर्षासाठी. आता तुम्हाला उपक्रम दिलेला आहे, हे शोधा. 1. संयुक्त राष्ट्राचे एकूण सभासद किती आहेत हे सगळी माहिती गुगलवर मिळेल तुम्हाला. 2. सुरक्षा परिषदेत कायम सदस्य देश कोणते आहेत. 3. संयुक्त राष्ट्राचे मुख्य कार्यालय कोठे आहे. 4. आतापर्यंत होऊन गेलेल्या सरचिटणीसांचे नाव व कालखंड याची यादी करा. गुगलवरून ही माहिती तुम्ही शोधू शकता जनरल नॉलेज म्हणून आणि अभ्यासासाठी उपयोगी आहे. आता पाहूया आपण, महत्त्वाचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रांची भूमिका किंवा कार्य असं म्हणूया आपण. महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला नेहमी येतो, दीर्घोत्तरी प्रश्न. 1. आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्था राखणे हे मोठं कार्य आहे किंवा भूमिका. 1945 साली संयुक्त राष्ट्रे एका मध्यवर्ती ध्येयाने प्रेरित होऊन अस्तित्वात आली. मध्यवर्ती ध्येय होतं त्यांचं काय, शांतता व सुव्यवस्था. ते ध्येय म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्था राखणे, संघर्षाला पायबंद घालणे. राष्ट्रामध्ये जे वाद, युद्धजन्य परिस्थिती होती त्याला पायबंद घालायचा. संघर्षात सहभागी झालेल्या राष्ट्रांना शांतता प्रस्थापनेत मदत करणे आणि संघर्ष होत असेल तर शांतता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करायचे, मदत करायची. शांततामय परिस्थिती निर्माण व वृद्धिंगत करणे आणि अशी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करणं, तशी परिस्थिती निर्माण करणं, तशी मदत करणं हे काम संयुक्त राष्ट्राचं आहे. 2. मानवी हक्कांचे संरक्षण. नागरिक किंवा माणूस कोणत्याही देशाचा असो त्याच्या हक्काचं संरक्षण. मानवी हक्काचे संवर्धन आणि संरक्षण हा संयुक्त राष्ट्राचा महत्त्वाचा उद्देश व मार्गदर्शक तत्त्व आहे. माणूस जगला पाहिजे, माणसाचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत. 1948 साली संयुक्त राष्ट्राने मानवी हक्कांचा जाहीरनामा घोषित केला. मानवी हक्कांचा जाहीरनामा याचा अर्थ एक घटना, कलम असं जाहीर केलेलं
आहे 1948ला. 3. मानवीय मदत पुरवणे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवतावादी स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय समस्यांच्या सोडवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य साध्य करणे हा संयुक्त राष्ट्राचा महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणजे सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या मानवतावादी ज्या समस्या असतील त्या सोडवणे आणि तिथे मदत करणं, आंतरराष्ट्रीय सहकार्य करणं. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती काळात, नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती, उदाहरणार्थ आता कोरोनाचा काळ चालू आहे, ही पण एक संकट आहे, महामारी आहे, तिथे पण मदत करणं. मानवतावादी मदत कार्यात समन्वय साधण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय संयुक्त राष्ट्रावर अवलंबून आहे आणि मग सर्व राष्ट्र या संयुक्त राष्ट्राच्या मदतीने एकमेकांना मदत करतात, नैसर्गिक संकट असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल अशा वेळी. पुढची भूमिका आहे शाश्वत विकास संवर्धन. चौथी भूमिका, विकासाची जागतिक संकल्पना काळानुरूप बदलली. आता विकासाची संकल्पनासुद्धा बदलत गेलेली आहे. आता नवीन संकल्पना आहे शाश्वत विकास. शाश्वत म्हणजे कायमचा, चिरंतन विकास, तो वाढला पाहिजे. संवर्धन म्हणजे निसर्गाची हानी न करता विकास करायचा, इथे पर्यावरणाला महत्त्व दिलं आहे. आर्थिक विकासाची संधी आणि समृद्धीचे जतन, व्यापक सामाजिक कल्याण आणि पर्यावरणाचे संरक्षण यासारख्या शाश्वत विकासाच्या संवर्धनासाठी संयुक्त राष्ट्रे कटिबद्ध आहेत. मग शाश्वत विकासासाठी काय काय, तर आर्थिक विकास झाला पाहिजे, तशा संधी, समृद्धी मिळाली पाहिजे, व्यापक सामाजिक कल्याण आणि पर्यावरणाचं संरक्षण या बाबी फार महत्त्वाच्या आहेत आणि यासाठी संयुक्त राष्ट्र काम करते. 5. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उन्नयन करणे. उन्नयन करणे, वाढ करणे, चांगले करणे, बदल करणे अशा अर्थाने. आंतरराष्ट्रीय कायद्याचा विकास करणे व आदर राखणे. जे युनोचे कायदे आहेत ते बदल करणं किंवा विकास करणं काळानुरूप, नंतर आदर राखणं, हे संयुक्त राष्ट्रांचे महत्त्वाचे कार्य आहे. न्यायालय, लवाद, बहुस्तरीय करार व सुरक्षा परिषद यामार्फत हे कार्य चालते. म्हणजे वाद सोडवण्यासाठी कायदा आहे, ते त्या कायद्यानुसार हे काम करतं. आता शोधा पाहू, तुम्हाला उपक्रम दिला आहे. शांतता व सुरक्षा राखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची शांती सेना महत्त्वाचे कार्य करते. मग संयुक्त राष्ट्र शांतता व सुरक्षा कशी ठेवते, तर त्यांच्याकडे शांती सेना आहे, स्वतःची सेना आहे, त्याला शांती सेना म्हणतात. भारताने संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेत भाग घेऊन कोणत्या देशात सशस्त्र सेना पाठवली याची माहिती गुगलवर मिळेल तुम्हाला. मग शांती सेना कशी असते, तर सर्व राष्ट्रांचे मिळून तिथे सैन्य ठेवलं जातं थोडं थोडं, त्याला म्हणायचं शांती सेना. आणि मग तिथे ठेवलं जात नाही तर ते काही कारणासाठी दुसऱ्या देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाठवलं जातं. आता आणखी माहिती घेऊया. माहीत आहे का तुम्हाला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी युनायटेड नेशन्स हे नाव दिले, संयुक्त राष्ट्रसंघाला नाव दिलं युनायटेड नेशन्स. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 1 जानेवारी 1942च्या संयुक्त राष्ट्राच्या जाहीरनाम्यात हे नाव पहिल्यांदा वापरलं गेलं आणि संयुक्त राष्ट्राच्या जाहीरनाम्यात हे नाव दुसऱ्या महायुद्धानंतर 1 जानेवारी 1942मध्ये वापरलं गेलं, पहिल्यांदा नाव वापरलं. 1945 साली सॅन फ्रान्सिस्को येथे 50 प्रतिनिधी राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय संघटना संबंधीची परिषद झाली. 1945ला एक परिषद झालेली आहे, त्यामध्ये 50 राष्ट्रांचे प्रतिनिधी होते. सॅन फ्रान्सिस्को येथे ती परिषद झाली. त्यामध्ये काय ठरलं, तर त्यामध्ये संयुक्त राष्ट्राची सनद तयार करण्यात आली, घटना तयार करण्यात आली असं म्हणूया. भारत हा संयुक्त राष्ट्रांचा संस्थापक सदस्य होता. म्हणजे युनो स्थापन करताना भारत तिथे सहभागी होता. भारताने ऑक्टोबर 1945मध्ये सदस्यत्व घेतले, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच भारत युनोचा सभासद झालेला होता, हे लक्षात घ्या इथे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.